या अगोदर तुम्ही सांडग्याची भाजी तर बऱ्याचदा खाल्ली असेल, पण आज मी सांडग्याचा भात कसा करायचा तेच सांगणार आहे. एखाद्या वेळेस भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी करू शकता. तर हा भात करण्याकरिता इथे मी 1 कप बासमती तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ अगोदर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर इथे मी पाव कप मोठ मुगाचे सांडगे घेतलेले आहे. हे सांडगे मी chayaka.com वरून ऑर्डर केलेले आहे. यासोबतच बाजरी आणि गव्हाचे सांडगे सुद्धा आहेत. तर तुम्हाला माहितीच आहे, chayaka.com हे एक स्टार्टअप सुरू करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये गृहउद्योग करणाऱ्या महिलांचे हजारोहून अधिक उत्पादने खरेदीसाठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये पापड, लोणची, उन्हाळी वाळवणातील पदार्थ, सांडगे असे सर्व पदार्थ अवेलेबल आहे. तर तुम्हालाही ऑर्डर करायचे असेल तर डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहे. तर हे सांडगे अगोदर 1 मोठा चमचा तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. छान असे खमंग परतले गेले की यामध्ये किंचित हिंग आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. तर 2 कप पाणी घातलेलं आहे. पाण्याला उकळी आली की जे भिजत ठेवलेले तांदूळ होते ते यामध्ये घालायचे आहे. थोडासा लिंबाचा रस आणि वरतून चवीनुसार मीठ घातलेलं आहे. याला उकळी आली की गॅस लो करून झाकण ठेवून हा भात सुटसुटीत होतपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला मोकळासर भात तयार करायचा आहे. तर इथे हा भात शिजलेला आहे. गॅस बंद केल्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे तसाच राहू द्यायचा, म्हणजे तो त्याच्याच वाफेत शिजतो आणि भात छान असा मोकळा होतो. 10 ते 12 मिनिटे झाल्यानंतर वरतून कोथिंबीर घातलेली आहे. तर हा जो भात आहे असाच खायचा नाही आहे. तर याला तुम्ही एकतर जसं आपण फोडणीचा भात करतो तसा फोडणी देऊ शकता, पण मी हा भात फोडणीच्या तेलाबरोबर सर्व करतो. तर यासाठी 1 मोठा चमचा तेल गरम करून त्यामध्ये